नमस्कार मित्रांनो, मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहोत. मित्रांनो, हे माझे चॅनल आपण मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. मी आपला आभारी आहेच. मित्रांनो, आजपासून एका वेगळ्या कथा मालिकेला आपण सुरुवात करतो आहोत. त्या मालिकेचं शीर्षक आहे हे झालंच कसं. आणि या शीर्षकातली पहिली कथा मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. त्या कथेचं शीर्षक आहे गुलाबी निकर. गुलाबी निकर. तर ऐका कथा. राम मंदिराच्या घंटीच्या साखळीला बांधलेला रामनाथ महाराजांचा शेला आणि त्या शेल्यानं रामनाथ महाराजांनी केलेली आत्महत्या हा गावामध्ये चर्चेचा विषय झाला होता. रामनाथ महाराज आणि तेही आत्महत्या करतात आणि तेही राम मंदिरात. असं झालंच कसं, हाच प्रश्न गावातल्या प्रत्येक माणसाला पडलेला होता. प्रश्न पडायचं तसं कारणही होतं. रामनाथ महाराज म्हणजे योगी माणूस. सगळं आयुष्य त्यांचं भजन, पूजन, कीर्तन, वारी, विठोबा, भागवत, अमकं ढमकं टमकं याच्यातच गेले. आणि तरी ते आत्महत्या करतात आणि राम मंदिरात करतात. कोणाला काही कळत नव्हतं. बरं, रामनाथ महाराजांचा कुटुंबही अतिशय मर्यादित आणि कुटुंबातही वागणारी सगळी सच्छील वृत्तीची माणसं. त्यांची बायको जनाबाई, तिथं त्यांची सावलीच बिचारी. त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही तिनं ढवळाढवळ केली नाही. रामनाथ बुवांना एकूण 5 मुली. 5 मुलीचे लग्न केल्यानंतर 6वा मुलगा जगन्नाथ, त्याचं त्यांनी या मागच्या 4-5 दिवसाआधीच लग्न केलेलं. घरात सूनबाई आलेली नंदिनी, अतिशय सुरेख, लाखात देखणी. तिच्या रूपानं गावालाही वेड लावलेलं. रस्त्याने निघाली तर डोक्यावरचा पदर खाली पडला असं कोणीही पाहिलेलं नाही. म्हणजे इतकं सोज्वळ रूप आणि वागणंही तसंच. बरं, रामनाथ बुवांच्या आयुष्यात कधी आर्थिक ताणतणाव असेल त्याचीही शक्यता नाही. कारण त्यांच्याकडे 2 बैलांची जमीन, 2 पाण्याच्या विहिरी, त्यावर मोटारी आणि जगन्नाथला काम करू लागायला 2 सालदार. त्यामुळे तोही काही प्रश्न नव्हता. तरीही रामनाथ बुवांनी आत्महत्या केली कशी, हे झालंच कसं. नाईलाजाने पोलिसांकडे प्रकरण गेलं. पोलीस आले. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवला आणि गाडीत टाकून तो पोस्टमार्टमसाठी नेला. इकडे जनाबाईच्या आकांताला मर्यादा नव्हती. पोस्टमार्टम करून मृतदेह कुटुंबियांच्या हवाली केला गेला आणि मग 1 दिवस पोलीस चौकशीला आले. तर पोलिसांचं म्हणणं आलं की एक गूढ आहे. रामनाथ बुवांचे जे कपडे सापडले त्यात त्यांच्या नेहरूच्या एका खिशात
नवा कोरा गुलाबी निकर सापडला. तो कोणाचा? पहिल्यांदा विचारलं जनाबाईला. त्या म्हणाल्या, तो आमच्या घरात निकर नेसणारी फक्त आमची नवी सूनबाई, तिचाच असू शकतो. मग तिचा कसा? तो त्यांच्याजवळ कसा गेला? या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर दिलं की तो त्यांनी कदाचित तिच्यासाठी विकत आणला असेल आणि तो त्यांच्या खिशात राहिला असेल. पण तेवढ्यानं पोलिसांचं समाधान झालं नाही. पोलिसांनी जगन्नाथचीही तशाच पद्धतीने चौकशी केली आणि शेवटी मग बोलवलं नंदिनीला. पुन्हा नंदिनीचं रूप. पोलीस बाळे भानावर यायला त्यांना वेळ लागला. त्यांनी नंदिनीला विचारलं की, अर्थात तो निकर दाखवून, की हा निकर तुझा आहे? ती म्हणाली, हो माझाच आहे. मग तो रामनाथ बुवांच्या जवळ कसा गेला? ती म्हणे, मला माहिती नाही. प्रश्न, रामनाथ बुवाजवळ निकर गेला हे तुला कसं माहिती नाही? तुझा दुसऱ्या दिवशी तुला मग निकर नेसायला? ती म्हणाली, माझ्याजवळ असे 4-5 निकर माझ्या बाबांनी मला दिलेले आहे. तो मला रंग आवडतो आणि म्हणून मग मी दुसरा काढला. गुढ वाढत गेलं. पोलिसांना त्यांनी कितीही खोदू विचारलं तरी या गुढाचं उत्तर मिळू शकलं नाही आणि पोलीस हतबल होऊन परत गेले. रामनाथ बुवांच्या क्रियाकर्मासाठी आलेली घरातली गर्दी कमी झाली आणि एक दिवस मग रात्रीच्या वेळी जगन्नाथने नंदिनीला विचारलं की, का ग, ही काय भानगड आहे? तुझ्या लक्षात आली? ती काहीच बोलली नाही, गप्प राहिली. त्यानं पुन्हा विचारलं, काय असेल ते सांगणार? तेव्हाच ती सांगू लागली, हो काय झालं असेल ते मला माहिती आहे. मी आंघोळ केल्यावर सगळे कपडे बाहेर धुत असे आणि मग ते माझा निकर सोडून इतर सगळे वाळायला ठेवत असे. पण माझा निकर मी आपल्या नाहनीमध्ये वाळू घालत असे. आणि एक दिवस अचानक मी नाहनीत गेले तर बाबा आत होते आणि ते माझ्या निकरचा वास घेत होते. घाई गडबडीत ते बाहेर निघाले आणि तो निकर त्यांच्यासोबत गेला. रहस्याचा पडदा फाश झाला. जगन्नाथच्या लक्षात आलं की अरे अरे, एवढं आयुष्य बाबांनी घालवलं आणि तरी वासनाच वासना. आणि मग त्याला आठवलं की बाबांनी कालच्या एकादशीच्या दिवशी त्यांच्या कीर्तनासाठी जो तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला होता, त्याचे पहिले 2 चरण होते, विषय तो मरण संगी, विषय तो मरण संगी, तेने सुटिका भागी. आणि बाबाचीच त्याच्यातून सुटका झाली नाही. बाबा काय केलं तुम्ही? नमस्कार मित्रांनो, कथा संपली. कथा कशी वाटली अर्थात आपण लिहिणार आहात आणि पुन्हा अशीच एखादी कथा घेऊन या मालिकेत मी पुढच्या रविवारी हजर होईन. तोपर्यंत भेटू.